देवकी बोले वसुदेवाला देवाला कृष्ण न्यावा गोकुळाला देवकी बोले वसुदेवाला देवाला कृष्ण न्यावा गोकुळाला. आणि मी एका घंट्यात तयारी केली आणि वारीला आले. इथं आल्यावर माझं सर्व दुखणं गेलं. पिते दूध डोळे मिटुणे जात मांजराची म्हणी चोरट्यांच्या कारे भीती चांदण्याची सरावल्या हाता लागे कंप का सुटावा उघडदार देवाता उघडदार देवा. एवढंच या धरणीनं केलं ग बया 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 मला पंढरीला गेलं ग बया. संपूर्ण चंद्रभागेचा तट वारकऱ्यांनी भरलेला आहे बघा. कितीतरी जण इथेच झोपलेले आहेत बघा चंद्रभागे किनारे. रामकृष्ण हरी मित्र, आता आपण पंढरपूरच्या अगदी जवळच पोहोचलेलो आहेत आणि आजचा जो आपला मुक्काम आहे तो भंडी शेगाव येथे असणार आहे. आणि आजचं वातावरण बघा कसं झालेलं आहे. पाऊस वगैरे पडून गेलेला आहे, सगळीकडे चिखलच चिखल झालेला आहे. आणि आपल्या ज्या दिंड्या आहेत त्या आता मार्गस्थ झालेल्या आहेत माऊलींच्या रथामागे. हे बघा ही आपली दिंडी आहे 105 क्रमांकाची. बरोमोडा सोपवतात बघा कसा. अशी बरेचशी मंडळी आहे ना हातामध्ये आपला बरमोडा टॉवेल वगैरे घेतात सुकवायला. काय करणार हो, अशी ॲडजस्टमेंट करावीच लागते. मित्र आपली ही जी मंडळी आहे ना पताका घेऊन किंवा दिंडीचा क्रमांक घेऊन असते, यांना आहे ना सर्वात अगोदर यावं लागतं. म्हणजे बाकीचे जे वारकरी आहेत ते समजा 7 वाजता निघणार तर यांना 5-5:30लाच निघावं लागतं सर्वांच्या अगोदर उरकून. कारण यांना दिंडी क्रमांकामध्ये यांना उभं राहावं लागतं. आणि विशेष म्हणजे असं आहे की यांना पाणी जरी प्यायचं झालं तरी त्यांना हे कोणाच्या तरी हातात द्यावं लागतं, मगच ते त्यांना पाणी वगैरे पिता येतं. एक हात त्यांचा कायम बांधीलच आहे. म्हणजे हे बघा इकडं पताका धरलेली आहे, तो एक हात कायम असा धरलेलाच आहे. आणि त्यांना वॉशरूमला जरी जायचं झालं तरी एखादा पर्यायी व्यक्ती बघावा लागतो त्यांना की हा कोणीतरी पताका घेईल मग ते जाऊन येतील. सर्वात जास्त म्हणलं तरी यांना जबाबदारीचं काम आहे, कारण ती पताका हाती धरणेच आहे नाही का. आणि माणूस चेंज होत नाही, संपूर्ण वारी पूर्ण होईपर्यंत हीच माणसं राहतात पताका घेऊन. आणि दरवर्षी पण हेच असतात ना आपले, किंवा ज्याची कोणाची इच्छा असेल मग ज्याची कोणाची इच्छा असेल ते पण घेऊ शकतात, असं काही नाही आहे. आणि इकडं आपले ते वयस्कर आजोबा पण आहेत हे बघा. वयस्कर आजोबा पण आहेत, ते पण असं कंटिन्यू घेऊन चालत असतात. म्हणजे वारीमध्ये प्रत्येकाकडे जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी प्रत्येकजण प्रामाणिकपणे माऊलींच्या कृपेने पार पाडत असतो. माऊलींचा तर एक हात कायम वरतीच असता. हात दुखत असेल ना मधून अधून? नाही दुखत ना. देवाची शक्ती आहे. देवाला डोक्यावर घेतल्यावर कशाला दुखायला पाहिजे नाही का. माऊली दुखून देणार नाहीत ही भावना आहे सगळ्यांच्या मनामध्ये. काहीच दुखत नाही. यांच्या डोक्यावर तुळस आहे आणि यांच्या डोक्यावर हंडा असतो, त्याच्यामध्ये पाणी असतं ना. म्हणजे हे परंपरेने हे तुळस, देवाची मूर्ती, पुन्हा तो हंडा घ्यावाच लागतो डोक्यावरती. आणि यांना देखील कंटिन्यू असं चालणंच आहे. दुसऱ्यासारखं नाही की बाबा पाणी प्यायचं झालं तर लगेच घेऊन पिलं, तसं नाही. त्यांना थोडंसं व्यवस्थित डोक्यावरचं खाली घेऊन हळूच पाणी वगैरे पिवावं लागतं. सगळ्या गोष्टी आहेत, सोपं काम नाही हो. काही जणांचं काम थोडंसं असं एकदम जबाबदारीचं आहे, ते त्यांना तसं पार पाडावंच लागतं. बाकीचे वारकरी आहेत ते अभंग म्हणतात, टाळ वाजवतात, टाळ्या वाजवतात आणि चालत राहतात. पण ही बाकीची जी मंडळी आहे ना यांना थोडंसं जबाबदारीनेच करावं लागतं. दिंडीतील सर्व वारकरी आहेत ना आता माऊलींची वाट पाहत बसलेले आहेत. माऊली अजून मागेच आहेत. संत ठाकूरबुवांची या ठिकाणी समाधी आहे आणि या ठिकाणी ठाकूरबुवांचं रिंगण प्रसिद्ध आहे. माऊलींचं रिंगण झालं या ठिकाणी. आता माऊली थांबलेली आहेत विसाव्यासाठी.
थोड्या वेळात माऊली निघतो. आणि आम्हाला गोल रिंगण पाहता नाही आलं कारण आम्ही दिंडीमध्येच होतो. आणि पण माऊलींच्या आश्वाचं आम्हाला दर्शन घेता आलेलं एकदम जवळून असं स्पर्श करून. हां. आणि कालचं जे रिंगण झालं, परवाचं रिंगण झालं, त्यावेळेस आम्हाला तसं दर्शन नव्हतं घेता आलं, पण आम्हाला ह्यावेळेस दर्शन घेता आलं आणि फोटो वगैरे देखील काढता आलेला आहे. आजी पाहिलं का, थोडंसं ऊन आलं की लगेच साड्या लुगड्या अशी वाळू घालतात. बाकी कार्यकर्ते डोक्यावरच वाळू घालतात असं. चला आता आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणार आहे. 9:30 वाजत आले. या दिंडीमध्ये कीर्तन चालू आहे आणि आपली मुक्कामाची जागा आहे बघा इकडे. दारी होती बोरीवर बसला मोर आणि या मेल्याच्या कपाळावर चंद्राची कोर. एवढं शेजारनी ना केलं ग बया 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 मला पंढरीला नेलं ग बया. एवढं शेजारनी ना केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं, मला पंढरीला नेलं. एवढं शेजारनी ना केलं ग बया 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 मला पंढरीला नेलं ग बया. देवकी बोले वसुदेवाला देवाला कृष्णाने गोकुळाला जगमलारी नाही घेतला मांडीवरी जगमलारी नाही घेतला मांडीवरी देवकी बोले वसुदेवाला देवाला कृष्ण न्यावा गोकुळाला देवकी बोले वसुदेवाला देवाला कृष्ण न्यावा गोकुळाला एका जणाची नदी भरली यमुना देवकी बोले वसुदेवाला देवाला कृष्ण न्यावा गोकुळाला देवकी बोले वसुदेवाला देवाला कृष्ण न्यावा गोकुळाला. हे आपले प्रमुख आचार्य आहेत. तर आज काय जेवायला बनवताय तुम्ही? आज शेवगा बनवायचा आहे भाजीला, शेवग्याची पुन्हा भाजी. भात बनवायचा आहे, गुलाबजामुन बनवून ठेवलेत रात्री अच्छा. आणि पोळी. त्याला म्हणजे आपलं घरच्या सारखं जेवण आहे, मस्त शेवग्याची भाजी वगैरे. हा? हो हो. कशी ती काळ्या वाटणातली असणार नाही नाही, मसाला तयार करून भाजी करतो तर आम्ही दुकानचा मसाला वापरत नाही. दुकानचं नाही. हां. म्हणजे काळ्या वाटणातला आपण हो, फूड मिरे धणे आखा मसाला म्हणतात त्याला. अच्छा अच्छा. म्हणतो चालेल का? चालेल, बघूया कसं बनवतायत. इकडे टोमॅटो कापायचं काम चालू आहे वरण बनवण्यासाठी. भाजीसाठी कांदे कापायचं काम चालू आहे इकडे. हे आपल्या गाडीचे चालक आहेत, ते काम करून देखील हे इकडे असं स्वयंपाक वगैरे बनवायला मदत करतात बघा. शेवग्याच्या शेंगा कापतात इकडे ते आता. इकडे चपात्या बनवायचं काम चालू आहे आता. मित्रो, सकाळी लवकर उठून मी वारकरी महिलाच्या स्वयंपाक वगैरे बनवत होत्या ना, त्यांचा व्हिडिओ घेतला.
कारण मला त्या स्वयंपाक बनवताना ज्या ओव्या म्हणतात, अभंग म्हणतात, गवळणी म्हणतात ते मला खूपच आवडतं पर्सनली. आणि परत या गोष्टी मला पाहता येतील की नाही, त्यामुळे मी त्यांचे जास्तीत जास्त व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तर तुम्हाला देखील मी या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या गोष्टी दाखवतो आहे. तुम्हाला ह्या गोष्टी कशा वाटतात मला कमेंट करून नक्की कळवा. रात्री व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मी इकडं आलो होतो. इथं असं महादेवाचं मंदिर आहे. या डोंगरावरून आहे ना असा संपूर्ण परिसर दिसतो बघा आजूबाजूचा. कसं आहे मित्र, आपल्या या ज्या महिला आहेत ना त्यांना कसलीच अपेक्षा नसते हो, फक्त त्यांच्या कामाला आपण दाद दिली, ॲप्रिशिएट केलं ना, त्यांना खूप भारी वाटतं. आणि मी आवर्जून काय करतो, त्या जिथं स्वयंपाक बनवत असतात ना तिथं जातो, त्यांना विचारतो काय बनवताय, कसं बनवताय, आणि त्यांच्या कामाला थोडीशी दाद दिली ना त्यांना खूप आनंद वाटतो. ज्यावेळेस सामूहिक कार्यक्रम वगैरे असतो आणि ज्यावेळेस असा महाप्रसाद वगैरे असतो त्यावेळेस फक्त आपल्यासमोर जेवणाची ताटं येतात, पण त्यामागे कोणाची काय मेहनत आहे, कोणी तो स्वयंपाक बनवला आहे, कशा परिस्थितीत बनवला आहे, किती आनंदाने बनवला आहे, ह्या गोष्टी सहसा आपल्यासमोर येत नाहीत. तर त्या गोष्टी मी तुम्हाला या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो आहे. चला आता आपला मुक्काम इथून हलणार आहे. आता जेवण वगैरे करूयात. मस्त शेवग्याची भाजी वगैरे बनवलेली आहे, तुम्हाला दाखवतो. आता मला 5-6 वर्ष झाले दिंडीत येते, तर मला माहेरीने गेलं तरी चालतं, पण मला हे माहेरीने आल्यावर मला रडायला येतं. माझं आज कंप्लीट 1 महिना झाला ऑपरेशन झालं पिशवीचं, पण मला घरी करमतच नव्हतं. आणि दादांचं यूट्यूब पाहिलं चॅनल 105चं, तर मी यांना म्हटलं मी दवाखान्यात दाखवून येते आणि मला जायचं पंढरपूरला. आणि मी एका घंट्यात तयारी केली आणि वारीला आले. इथं आल्यावर माझं सर्व दुखणं गेलं. तर या निमित्तानं मी एक अभंग गाते. ह्या अभंगामध्ये इतकी पावर आहे, त्या अभंगाच्या शक्तीवरच मी घरी गोळी घेतल्याशिवाय उठत नाही, पण ह्या अभंगात इतकी ताकद आहे. आणि त्या अभंगामधली एक ओळ आहे की तुझ्यासाठी होईल मी भिकारी. मला वाटायचं हे मी सांगितलं ना माझी गुडघ्यात अक्कल आहे, मला ज्ञान नाही, मी म्हणायची मी ओळ म्हणणारच नाही कधी, मी भिकारी. माझ्या घरी सगळं आहे, खायला प्यायला कपडे, मी भिकारी का होईल. पण दिंडीत जेव्हा मी एका कपड्यावर आले आणि रस्त्यात माझ्या लक्षात आलं आपल्या प्रकारची नाडी एकदम बारीक आहे, ती जर कधी तुटली तर आपल्या रस्त्याने काय होईल. मग आम्ही तिथं पुण्याला एका ठिकाणी फराळाला उतरलो. त्या बाईचा परकर वाळू घातलेला होता. त्या बाईला म्हणलं ताई मला परकरची नाडी द्या तुम्ही, माझी परकरची नाडी जर रस्त्याने तुटली तर मी काय करू. ते बाईने 1 मिनिटात दिली मला नाडी. मी म्हणलं मी भिकारीच आहे आजपासून, पांडुरंगाची भिकारी आहे. आणि गरूर जो असतो, मगरूर काय जहामपणा, दिंडीमध्ये सर्व काही गळून पडतं. आणि दिंडीमध्ये पहिली गोष्ट सहनशीलता आणि आलेल्या परिस्थितीला स्वीकार करणे. तुम्हाला पावसात राहू, तुम्हाला काही गोष्टी भेटल्या नाही, त्याचा तुम्ही स्वीकार करणे, तरच तुम्ही दिंडीला टिकू शकता. आणि पांडुरंगाला एकच विनंती करायची, मला तू पायी घेऊन चला, आपण जात नसतो. तर एक अभंग गाते, ते तुम्हाला म्हटले ना होईल मी भिकारी नाही होणार, तर ते भिकारी व्हावं लागतं पांडुरंगाच्या दारात. किती मोठा असू द्या, त्याला भिकारीच व्हावं लागतं, तेव्हा तो काहीतरी ठिकाणावर राहतो. का हो देवा उशीर लाविला, तुझ्यासाठी जीव वेडा झाला. का हो देवा उशीर लाविला, तुझ्यासाठी जीव वेडा झाला. तुझ्यासाठी होईल मी भिकारी, तुझ्यासाठी येईल पंढरी. आता हे आमच्या दिंडीचे विनेकरी म्हणून आहेत, यांचं नाव तुकाराम महाराज शिंदे. संपूर्ण दिवसभर हातामध्ये विना घेऊन ते उभे असतात. हा, पूर्ण दिंडीमध्ये पूर्ण वारी. परतीच्या परतीच्या वारीसहित ते विना घेऊन असतात. शेवटच्या दिवशी हजरी असते. हजऱ्या मारुतीमध्ये हजरी असते विनेकरांची. अच्छा. 1 नंबर 2 नंबर 4 नंबर पासून जितक्या रजिस्टर दिंडी आहेत तेवढ्यांची हजरी असते. हजरी घेतात, नंतर विना जमा करून घेतात, नंतर त्यांना महाप्रसाद म्हणून एक श्रीफळ दिलं जातं संस्थानामार्फत, आणि मग आपली सुट्टी. असं सगळं नियोजन चालतं. आणि मला आत्ताच महाराज म्हणले की पहाटे 4 वाजता गॅस मागवावा लागलेला आहे. 3:30ला पंढरपूरहून गॅस आणले आम्ही. आता गॅस संपलेला होता, चहाला देखील गॅस नव्हता, तर पहाटे 3 वाजता ह्या मंडळींनी गॅस वगैरे मागून घेतलेला आहे. म्हणजे ही सर्व जबाबदारीची कामं आहेत, सहजासहजी होणारी कामं नाही आहेत.
वैष्णवदादा यांच्याकडे पूर्ण किचनची व्यवस्था आहे. पहा, सर्व सामाईन अन्न पंक्तीच्या याद्या करून पंक्तीवाल्याला आपली याद्या देणे, कमी जास्त पडलेलं गाडीतून टाकणे आणि सर्व वारकरी जीव घालण्याचं काम वैष्णवदादा यांच्याकडे आहे. अण्णांचं सांगा आता, आमचे अण्णा राहिले. आणि हे संपूर्ण दिंडीचे हे प्रवक्ते अण्णांचं सांगा, मीडिया हेड. अण्णांचं सांगा आता, अण्णांचं काय काम आहे? हे आमचे अण्णा, आम्ही यांना अण्णा म्हणतो. नाव सांगा. संतोष अण्णा पगार हे नाशिकचे आहेत. संतू अण्णा पगार हे नाशिकचे आहेत. बाबांच्या काळापासून हे आहेत आणि हे फक्त आमच्यावर देखरेख करतात. जिथं कमी असेल तिथं आम्हाला आठवण करून देतात. आता यांचं वय जवळजवळ बघा 78 वय, 78. तरी पण दिंडीमध्ये गाडीत बसून येतात. पण त्यांचा दबाव आहे, त्यांना लोक दाबतात आणि आम्ही त्यांचा कोणी शब्द मोडत नाहीत. मार्गदर्शन करतात, देखरेख करतात. एक प्रकारे ते ईडीचे माणसं असल्यासारखे. मेन खोड. त्या दिंडीमध्ये साधारण 350च्या आसपास आमची माणसं आहेत. आता हे आमच्या दिंडीचे चालक मालक आहेत. हे आमच्या दिंडी क्रमांक 105 मध्ये बाबा असल्यापासून आत्तापर्यंत तंबू ठोकणं, लाईटची व्यवस्था करणं, प्रत्येक वारकऱ्याच्या मोबाईलची व्यवस्था करणं, चार्जिंगची, हे यांच्याकडे असते. मित्र, मला आता महाराजांनी सांगितलं हे जे आपले तंबू वगैरे ठोकणारे असतील, पुन्हा आपले जे स्वयंपाक करणारी मंडळी आहे, पुन्हा आपले इतर जे काही जबाबदाऱ्या प्रत्येकावर दिलेल्या आहेत, हे लोक ह्या गोष्टींसाठी, ह्या कामासाठी कुठल्याही प्रकारचा पैसा वगैरे घेत नाहीत. त्यांना देऊ जरी केला तर ते असं म्हणतात की आम्ही परत दिंडीत येणारच नाहीत. मग म्हणजे एवढं त्यांचं दिंडीप्रती प्रेम आहे, महाराजांप्रती प्रेम आहे. आणि एक प्रकारे त्यांची वारीमध्ये ही सेवा घडते. ते भले दिंडीमध्ये चालू शकत नाही आहेत, परंतु ह्या सर्व गोष्टी, ही जी कामं आहेत ना, त्यामधून ते वारकऱ्यांची सेवा होते त्यांच्या हातून. दिंडी क्रमांक 105 मध्ये जर कोणाला सहभागी व्हायचं असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्हाला जर पुढची वारी करायची असेल किंवा इतरही कुठल्या धार्मिक गोष्टी करायच्या असतील तर तुम्ही दिंडी क्रमांक 105 मध्ये सहभागी होऊ शकता. दिंडी सोहळा एवढा छान आहे. बाबाजी मी आभारी आहे की माझी सासूबाई ह्या स्वयंपाकात आहेत. ज्ञानमाय, शांतमाय आणि माझी सासूबाई या 12 वर्षापासून हे स्वयंपाक करतात. हां, तर सासूबाई म्हणतात की एवढी बार तू दिंडीमध्ये चालून बघ. मी म्हणलं मला होत नाही चालणं. तर नाही, देव चालू देते तुला, आज सगळं ताकद देते. मला एवढा सोहळा बघून एवढा आनंद वाटायला की सासूबाई माझ्या ह्याच्यात आहेत. चला, आता आमचा इथला मुक्काम हल्लेला आहे. सर्वजण आता आपापले पालं काढतात. बघा, इकडचे काढून झाले, आमचा पण काढून झाला इकडचा. चला, जाऊ द्या. देवा माझा भाऊ, जना माझी बहीण, कितीतरी दूर देवा आहे तुमचं गाव, कितीतरी दूर देवा आहे तुमचं गाव. पंढरगपूर माझ्या मायराचं नाव, पंढरगपूर माझ्या मायराचं नाव. रामकृष्ण हरी. मित्रो, माऊलींनी खूप छान सांगितलं, होईल मी भिकारी पंढरीचा वारकरी. आता तुम्ही किती करोडपती असलात तरी तुम्ही वारीच्या वाटेवर भिकारीच आहेत बरं का. कसं माहिती आहे का, आता समजा तुम्हाला कुठं आराम करायचा असला, विसाव्याला थांबायचं असलं, तर तुम्हाला तो जो हॉटेलवाला असेल किंवा आजूबाजूला जे घरं असतील ना, तिथं त्यांना विचारावं लागतं की मी इथे बसू का, इथे थांबू का. हॉटेलवाले देखील आहेत ना, जास्त वेळ बसून देत नाहीत. ते म्हणतात आमचा धंदा आहे, तुम्ही लगेच उठा इथनं, निघा. म्हणजे तुम्ही कितीही मोठे असलात, कितीही मोठ्या पदावर असलात, करोडपती असलात, तरी तुम्हाला कुठे ना कुठे भीक मागितल्याची जाणीव येते बरं का. कोणाला तरी आपण पाणी मागतो, पाऊस वगैरे आला तर कोणाच्या तरी शेडमध्ये जाण्यासाठी त्यांना विनंती करतो, असा त्या अभंगाचा अर्थ आहे. चला, आता आपली दिंडी मार्गस्थ झालेली आहे पंढरपूरच्या दिशेने. हे बघा, इकडं मस्त आजूबाजूला आहेत ना अशा केळीचे बाग आहेत. मित्रो, आज माऊलींचा मुक्काम आहे ना वाखरी येथे असणार आहे आणि आमच्या दिंडीच्या जागेच्या अभावी आज आम्ही डायरेक्ट पंढरपूरला मुक्कामी जाणार आहे. आणि पंढरपूरला जाण्याआधी रामकिसन महाराज पांडुरंगाला काहीतरी सांगू इच्छितात, ते तुम्ही एकदा ऐका. देहाची तिजोरी भक्तीचा तो ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचा तो ठेवा. उघडदार देवा आता, उघडदार देवा,
उघडदार देवाता उघडदार देवा पिते दूध डोळे मिटुणे जात मांजराची म्हणी चोरट्यांच्या कारे भीती चांदण्याची सरावल्या हाता लागे कंप का सुटावा उघडदार देवाता उघडदार देवा उजेडात होते पुण्य अंधारात पाप ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा उघडदार देवाता उघडदार देवा स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी घडोघडी अपराधांचा तोल सावरावा उघडदार देवाता उघडदार देवा देहाची तिजोरी भक्तीचा तो ठेवा उघडदार देवाता उघडदार देवा. वाखरी येथून पंढरपूरचं अंतर आहे ना फक्त 5-1 किलोमीटर राहिलेलं आहे. आज माऊलींचा वाखरी येथे मुक्काम असतो. अंतर कमी आहे परंतु दिंड्या खूप आहेत. संत तुकाराम महाराजांची देखील दिंडी आहे, मुक्ताईची देखील दिंडी आहे, संत सोपन काका यांची दिंडी आहे आणि आपल्या माऊलींची पण दिंडी आहे. या सर्व दिंड्या एकत्र आल्यामुळे ना भरपूर गर्दी होते आणि 5 किलोमीटर अंतर कापायला देखील भरपूर वेळ जातो. इथून पंढरपूर आता फक्त 6 किलोमीटर राहिलेलं आहे. सर्व वारकरी मंडळीचा आता पंढरपूरमध्ये प्रवेश झालेला आहे. मित्रो, आपला मुक्काम दूध पंढरी येथे होता. आपण पंढरपूरला पुढे आलेलो आहेत. तुम्हाला या व्हिडिओमधील महिला वारकऱ्यांच्या गवळणी, त्यांचे अभंग आणि त्यांच्या वारीबद्दलचे विचार कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा. रामकृष्ण हरी मित्र हो. काल मुक्कामासाठी आम्ही दूध पंढरी येथे आलेलो आहेत. पंढरपूर जवळच आहेत आम्ही आणि माऊलींचा जो रथ आहे तो वाखरी येथे. तर आता आपण कसं करणार आहे? आता पांडुरंगाचा रथ माऊलींना आणण्यासाठी जातो. अच्छा. वाखरीचा वडा म्हणून आहे, तिथून माऊलींना घेऊन येतात. वाखरीच्या वड्यापासून बैल नसतात. अच्छा. तर तिथून वडार समाजाची जी काही मंडळी आहेत, अच्छा, ही पांडुरंगाचा रथ, त्या रथामध्ये माऊलींच्या पादुका, माऊलींना घेऊन मग म्हणजे पांडुरंग ओढत आणतात, रथ ओढत आणतात. पांडुरंगाच्या रथामध्ये माऊलींच्या पादुका ठेवून आणल्या जातात. चला मंडळी, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला आता हा जो शेवटचा जो वारीचा दिवस आहे तो पाहायला मिळेल. संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूर येथे आलेली आहे. आता संत तुकाराम महाराजांची देखील पालखी आता पंढरपूर येथे आलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व संतांच्या पालख्या आता पंढरपूर येथे आलेल्या आहेत. माऊलींची पालखी ओढण्यासाठी आता बैल नाही आहेत, तर वडार समाजाची मंडळी आहेत. हे बघा, हा जो रथ आहे तो पांडुरंगाचा रथ आहे आणि वडार समाजाची मुलं आहेत ना, हा रथ ओढतायत बघा. माऊली 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 माऊली. पांडुरंगाच्या रथामध्ये स्वार होऊन माऊली गेलेले आहेत आणि विशेष म्हणजे तो रथ ओढण्यासाठी कोणतेही बैल वगैरे नव्हते. वडार समाजाची जी मंडळी आहे त्यांना तो मान आहे, त्यांनी तो खेचत खेचत ते रथ घेऊन गेलेले आहेत. पहाटेच्या 3 वाजता किती गर्दी आहे बघा रस्त्यावरती. रामकृष्ण हरी मित्र हो. आज आहे आषाढी एकादशी आणि आपली जी दिंडी आहे ती आता पहाटे 3 वाजता चंद्रभागेमध्ये स्नान वगैरे करून संपूर्ण नगर प्रदक्षिणा करणार आहे. कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तुम्हाला आषाढी एकादशीची पंढरपूर नगरी दाखवतो. वैष्णवांसाठी पंढरी नगरी किती सुंदर सजली आहे बघा. संपूर्ण चंद्रभागेचा तट वारकऱ्यांनी भरलेला आहे बघा. बापरे, जागा शिल्लक नाही दिसत आहे मला कुठे. बरीचशी मंडळी स्नान करून निघालेली आहे. काही जण तर इकडेच झोपलेले दिसत आहेत. हे बघा, चला आता आमची प्रदक्षिणेला सुरुवात झालेली आहे.
भरपूर लाईन आहे इकडे. आता काय 1-2 दिवस कोणाचं दर्शन होत नाही का? ऑलरेडी 30 तासापासून उभा आहेत लोक. मुख दर्शनाची लाईन आहे. किती लांबून आहे बघा. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. रुक्मिणी आईचा कळस आहे हा. तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तात्काळ हा नाश करायचा असं म्हटलेलं आहे. आणि म्हणजे ज्याला शक्य नाही मध्ये जाऊन दर्शन घेतलं, त्याला कळस जरी पाहिला तरी त्याला मोक्ष प्राप्ती आहे. मोक्ष प्राप्ती. राऊळाची पाठ जरी पाहिली, पश्चिम द्वार पाठीमागे पाहता राऊळाची पाठ, तीर्थे घडती 360 असं म्हटलेलं आहे. नुसतं राऊळाची पाठ जरी पाहिली तरी 360 तीर्थे घडतील असं. आणि सर्वांना मध्ये जाऊन दर्शन घेणं शक्य नाही आहे. आणि हा रुक्मिणी मातेचा कळस आहे. इकडचा पांडुरंग समोरचा दिसतो, इकडे जो दिसतोय ना ह्या बाजूला, हे बघा पलीकडचा दिसतो कुठे, हा ह्या बाजूला तो पांडुरंगाचा कळस आहे. दर्शन घ्या मित्र तुम्ही देखील. रामकृष्ण हरे. हा रुक्मिणी मातेचा कळस आहे आणि हा भगवान विठ्ठलाचा कळस आहे. दर्शन घ्या मित्र तुम्ही देखील. रामकृष्ण हरे. मंदिराला सुंदर अशी रोषणाई केलेली आहे. हरि ओम विठ्ठला. माऊली 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 माऊली. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. चला आता सर्व वारकरी आपापल्या गावाला निघालेले आहेत. मित्र, आळंदी येथून सुरू झालेली आपली वारी आज आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागेमध्ये स्नान करून भक्त पुंडलिकाच्या कळसाचं दर्शन घेऊन, मायबाप विठ्ठल रुक्मिणीच्या कळसाचं दर्शन घेऊन आज आपली वारी संपन्न झालेली आहे. आणि या संपूर्ण वारीच्या प्रवासामध्ये आदरणीय महाराजांचं आम्हाला खूप सारं मार्गदर्शन लाभलं. त्यांचा आम्हाला संघ अनुभवता आला. त्यांचे विचार आम्हाला ऐकून घेता आले. आणि त्यांचं जे आचरण आहे, एक कीर्तनकाराचं आचरण कसं असतं ते मला जवळून पाहता आलं. आणि त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि त्या मी नक्कीच आचरणात आणण्याचा प्रयत्न करेल. बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी मी ऑब्झर्व केल्या त्यांच्या आणि खूप छान वाटलं मला. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही ही संपूर्ण वारी करू शकलो. त्याबद्दल मी महाराजांचे धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. आणि आपल्याला जर महाराजांचं कीर्तन, भागवत कथा वगैरे ह्या सर्व गोष्टी जर करायच्या असतील तर मी त्यांचा संपर्क डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्यांना नक्की संपर्क करा. कसं आहे, निमित्ताला कारणीभूत परंतु माऊलींनाच आपल्या सर्वांना घेऊन आले आणि पांडुरंगाच्या चरणी घातले माऊलीने संपूर्ण वारकऱ्यांना भक्त म्हणून. निरोप घ्यावाच लागतो. खरं तर इच्छा नाही आहे. आता वारी झाली आणि आता आम्ही दोघं जातोय. म्हणजे ह्या प्रवासामध्ये खूप सारे लोक सोबत होते. खूप सारी मंडळी, आचारी मंडळी, त्या आपल्या वारकरी महिला ज्या आहेत त्या स्वयंपाक वगैरे बनवायच्या. म्हणजे खूप सारे असे परिचयाचे झाले होते. म्हणजे असं खूपच असं भावनिक व्हायला होते. 15-16 दिवस असे सर्वजण परिचयाचे झाले होते. आणि आता आपल्याला त्यांना सोडून जावं लागेल आणि परत पुढच्या वर्षाची आपल्याला वाट पाहावी लागेल की भगवंत परमात्मा परत पुढच्या वेळेस आम्हाला इकडे बोलवो आणि आमची वारीची जी परंपरा आहे ती त्यांच्या कृपेने अशीच चालत राहो, एवढीच इच्छा मी व्यक्त करेल. चला आता जाता जाता जे आमचे वारकरी मंडळी आहेत, जे व्यवस्थापक आहेत, त्यांचा आशीर्वाद घेतो. चला महाराज यावं का? चला महाराज. कुठं काय करता? जातो आता. नाही फराळ केल्याशिवाय नाही गाडी आहेत ना परत सुट्टी नंतर गाड्या आहेत ना आम्हाला थोड्याशा लेट भेटतील किंवा भेटणारच नाही. चला माझ्या बरोबर तिकडं. हा लव महाराज त्याला तिकडे घ्या, त्याला फराळ देतो ना. केळी वगैरे खाल्ली नाही जमणार नाही. 2च द्या. नाही हो, नाही एवढे न्यायचे कधी. हा ना महाराज बाजार. आणि तुम्हाला पार्सल खिचडी देतो लगेच. नको लगेच देतो खिचडी पार्सल देणार.
तुम्ही तसे जाऊ शकत नाही. महाराज आम्हाला सोडरच झाले. महाराज नाही 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 नाही. उलट तुमचे आशीर्वाद पाहिजेत आम्हाला. या बाबा पुढच्या वर्षी नाही नाही येणार येणार. तुम्ही आम्हाला एवढं चांगलं आभारी आहे. चालले काय हो जातो आता. अहो नाश्ता करून जा ना. खाल्ले खाल्लेलं आहे बाबा. तुम्ही मोठे आहेत. सर्वांकडून खूप असं आम्हाला प्रेम मिळालं एवढं. ते म्हणे आम्हाला त्यांना म्हटलं मी नैवेद्य तुम्हाला खिचडी बांधून दिली, चिप्स दिले, वेपर्स दिले, सगळं ओके. पहिलीच वारी होती. खूप भारी एकदम अनुभव आहे. छान झाली, छान एकदम छान झाली. तुम्हाला त्रास झाला नाही काही? काय कशाचा त्रास नाही? काय त्रास म्हणजे आमच्या लोक नाही नाही काहीच त्रास नाही. तुझ्यासाठी होईल मी भिकारी, तुझ्यासाठी येईल पंढरी, तुझ्यासाठी होईल मी भिकारी, तुझ्यासाठी येईल पंढरी.